समीर भोई, कुणाल म्हात्रे यांच्याबद्दल जेवढं म्हणावं जाईल तेवढं कमी, यांच्यासाठी शब्द सुचत नाहीये. नक्कीच मॅच संपल्यानंतर दर फेस मी समीरला बोलत होतो की धन्यवाद समीर, आपण इथे मला जॉईन होण्याची संधी दिली. ते सुद्धा माझे साथी समालोचक, माझे सिनियर कॉमेंटेटर ओंकार शेट्टे सोबत. नक्कीच ओंकार दादांचं मी देखील आभार मानतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 6 आणि गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे दत्ता म्हात्रे. नक्कीच उंचीने जरी कमी असला, दत्ता भोईर उंचीने जरी कमी असला तरी चेंडूने वेग मात्र खूप आहे. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. चितूच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार, या षटकाराच्या मध्ये धावसंख्या होती ती म्हणजे इन डबल फिगर 10 या आकड्यावर. धावसंख्या झाली ती म्हणजे 12. चेंडूच्या संख्येने धावसंख्या झाली ती म्हणजे 12. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केले दत्ता भोईरचं. ब्लॉकमध्ये चेंडू होता, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. फेकी करेपर्यंत एक धावेने मात्र समाधान मानावं लागतंय. एक धावेच्या मध्ये धावसंख्या होती ती म्हणजे 13. दत्ता भोईर देवीचा पाडा गावामध्ये प्रॅक्टिस साठी येतात. मोठगाव संघाचे वेगवान गोलंदाज आहे दत्ता भोईर. उंची जरी कमी असला तर वेग मात्र खूप आहे त्यांच्या चेंडूमध्ये. चेंडू जातोय सीमा पार, इथे मात्र दत्तावर हल्ला चढवला जातोय. षटकाराच्या मध्ये धावसंख्या होती ती म्हणजे 19. इथे मात्र लाईन मिस करतो दत्ता भोईर. 3 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या तर मात्र 13. नक्कीच जितू म्हात्रे हा मंच सोडून चाललेत. दोन धावांच्या मध्ये धावसंख्या होती ती म्हणजे 15. 21 ही धावसंख्या धावफलकावर. 4 चेंडूच्या सोबत धावसंख्या झाली ती म्हणजे 15. 21 हा कुठे चेंडू होता. चेंडू लॉंगाच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. षटकाराने धावसंख्या होती ती म्हणजे 27. इथे मात्र दत्ता भोईरवर हल्ला चढवला जातोय खंबालपाडा संघ. धन्यवाद डीजे. सर पहिल्या षटकात विचार केला जलपेशने पॉवर प्लेच्या षटकात 6 धावा खर्च केल्या होत्या आणि इथे मात्र दत्ता भोईरवर हल्ला चढवला जातोय. 5 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा कुठल्या दत्ताच्या गोलंदाजीवर. धावसंख्या झाली ती म्हणजे 27. अजून एक चेंडू शिल्लक आहे. अप्रतिम फलंदाजी करतोय नितेश शेलार. चेंडू इट इज वाईट. वाईटच्या मध्ये धावसंख्या होती ती म्हणजे 28. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 5 मध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 28. वेगवान चेंडू इथे मात्र यष्ट उद्ध्वस्त करतोय. क्विक आन्सर देतोय. शेवटच्या चेंडूवर नितेश शेलारला बाद करण्यात यश मिळालंय आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना रोहित भंडारी
धन्यवाद डीजे. नक्कीच आपली इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल आपलं हार्दिक आभार मंगेश सूर्यवंशी. 2 षटकांनी समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 28 आणि 28 धावसंख्येवर लागलेला पहिला धक्का. नितेश शेलार बाद झाल्यानंतर नवीन आलेला फलंदाज तो म्हणजे साई शेलार, एक विस्फोटक असा फलंदाज. नक्कीच कितीक सारे विक्रम आहेत साईच्या नावावर. एक उंच गोरा असा खेळाडू. तिसरे षटक घेऊन येतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून महेश वेहले. त्याला सामोरं जाईल जितू शेलार. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक थोडी स्ट्रगल करतायत पण क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पार. या 4 धावेच्या मधील धावसंख्या होती ती म्हणजे 32. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर चौकाराने अकाउंट ओपन केलंय महेश वेलेचं. धावसंख्या झाली ती म्हणजे 32. जितूला मात्र शांत ठेवण्याचं काम करू शकत नाही मोठा गाव संघ. मात्र बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. महेश वेलेवर हल्ला चढवला जातोय. सलगच्या 2 चेंडूंवर 8 धावा खर्च करतोय महेश वेले. अप्रतिम फलंदाजी करतोय जितू शेलार. नितेश शेलार बाद झाल्यानंतर सर विक्रम आहे जितूच्या बॅट मध्ये. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा देखील विक्रम आहे जितूच्या बॅट मध्ये. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ती म्हणजे 36. एका गड्याच्या मोबदल्यात 28 धावसंख्येवर पहिला धक्का लागला होता. कमलपाडा संघाला गोलंदाजी मार करून महेश वेले सामोर जाईल जितू शेलार. फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत आणि तेजस कोणती चूक करत नाहीये. जितूला मात्र परतावं लागतंय. या 36 धावसंख्येवर लागणारा दुसरा धक्का. धन्यवाद डीजे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 42. वेगवान चेंडू. वेगाचं उत्तर चांगले षटकाराच्या बाहेर. धावसंख्या होती ती म्हणजे 48. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. धन्यवाद डीजे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 48. धावसंख्या 48 झाली. आपल्या नावाला साजिश अशी कामगिरी करते विक्रम शेलार. बॅक टू बॅक 2 षटकार. महेश वेले सारख्या गोलंदाजावर हल्ला चढवला जातो. अजून 1 चेंडू शिल्लक आहे.
इथे मात्र विक्रमच्या बॅट मधून येणारा बॅक टू बॅक तिसरा षटकार. या षटकाराच्या मध्ये धावसंख्या होती ती म्हणजे 54, लॉस ऑफ 2 विकेट्स. धन्यवाद डीजे. तर यापुढे सामना असणारे घोट विपक्ष बेतवडे बी. तर दोन्ही संघाचे संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. यापुढे सामना आपला असणारे. या षटकात धावा खर्च केले तर म्हणजे महेशने 26 खूप महागडे षटक हाताळलं. महेशने एक गडी देखील बाद केला. जितू शेलार सारख्या फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर विक्रम शेलारने बॅक टू बॅक 3 षटकार अप्रतिम फलंदाजी केली. नक्कीच आपल्या गुणवत्ता सिद्ध करते विक्रम शेलार. चौथं षटक घेऊन आलंय. शेवटचं षटक. शेवटचं षटक घेऊन येतं म्हणजे राज भोईर. त्याला समोर जाईल एक उंच घोडा असा खेळाडू साई शेलार. हा कुठं चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलाय. आपली पॉवर दाखवतोय खंबाळपाडा संघ. धावसंख्या होती ती म्हणजे 60. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ती म्हणजे 60. साई शेला वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय. प्रतिम फलंदाजी करते खंबाळपाडा संघ की ज्या कामासाठी ओळखला जातो. करत होतो जल्पेश सोबत की खंबाळपाडा संघाला फलंदाजी करण्याची संधी देणं म्हणजे कुठेतरी धोका. पण जल्पेशने स्वतःला सिद्ध केलं. नंतरचे जे गोलंदाज होते दत्ता महेश वेले आणि या षटकामध्ये अजून महागडा ठरतोय. इथे फटका मिस्तामी चेंडू उंच गेला. झेल अवघड आहे. महेश वेले मध्ये इथे कॉम्बिनेशन झेल फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. सोमकार अप्रतिम झेल स्वीकारला. नक्कीच नितीन दादांना काहीतरी 2 शब्द सांगायचे या झेल बद्दल. नक्कीच ओमकार आपण पाहिलं तर पिंपलासच्या स्पर्धेत सुजाता चषक स्वर्गीय स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत काय झेल टिपवता विकासने वडोदरी भरपूर व्हायरल झाला तो झेल. तर चला शिवा गोंदी या टॉससाठी घोट संघाचे संघनायक आणि तेवढेच चांगले आयोजक आहेत शिवादादा गोंदी राहायचे आणि त्याला फाईट करेल तो बेतवडे बी संघ. तर संदीप यायचे टॉससाठी. जास्त वेळ नका घेऊ. मॅच 4 षटकांची असेल. हो टू मयूर. राज भोईरला देखील सफलता मिळते दुसऱ्या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर साई शेलार सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालं. राष्ट्रविकी वेगवान चेंडू. विक्रम शेलारला बीट करण्यात यश मिळालंय. तिसरा चेंडू निर्धाव फेकतोय. निर्धाव चेंडूच्या मध्ये धावसंख्या होती ती म्हणजे 60. आता धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय या शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये राज भोईर. मोठागाव संघाचा मोठागाव एंड कडून गोलंदाजी करतोय. कुठे चेंडू होता अपरगटच्या मधून घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल केलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 62. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. साई बाद झाल्यानंतर धावा रोखण्याचं काम करते मोठागाव संघ. चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत राज भोईर बंधुराज. फुलटॉस चेंडू. चेंडूला लॉंगॉनच्या दिशेने सीमा पार. धावसंख्या होती ती म्हणजे 68.
धन्यवाद डीजे. 5 चेंडूच्या समितीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 68. वैयक्तिक 26 धावांवर खेळतोय विक्रम शेलार. 6 चेंडूमध्ये 26 धावा कुठल्या आहेत. अप्रतिम फलंदाजी करतोय विक्रम शेलार. गोलंदाजी मार करतोय म्हणजे राज भोईर, आमचे बंधुराज. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्या ते म्हणजे 68. शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात. अकोटोबा चेंडू होता. चेंडू लिडिंग एज घेऊन जातोय. एक धावाच्या मध्ये धावसंख्या होती ती म्हणजे 69. धावा कुठल्या तर म्हणजे 69 आणि 70 धावांचं आव्हान ठेवलं तर म्हणजे मोठा गाव सारख्या बलाढ्य संघासमोर या कंबालपाडा संघाने. दुसरा बेतोडे बे संघाचे संघाने या टॉससाठी हर्षद घोट संघाचे संघाने किती आलेत. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकी जिंकली होती ती म्हणजे मोठागाव संघाने. नक्कीच मगाशी ओंकारने उल्लेख केला. जलपेशने फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे मोठागाव संघाला. फलंदाजीसाठी आमंत्रण दिले कंबालपाडा संघाला. जलपेश भोईर मगाशीच आमच्या सोबत होते. आणि प्रथम फलंदाजी करत असताना कंबालपाडा संघाने 69 धावा कुठल्या आणि 70 धावांचं आव्हान ठेवलंय मोठागाव संघासमोर. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल मोठागाव संघाला. तिसरा बेतोडे बे संघाचे संघाने या जास्त वेळ नका घेऊ आणि त्यांना फाईट करेल तो विश्वनाथदादा मस्कर आणि अर्जुनभाई चौधरी. अर्जुनभाई पाटील यांनी पुरस्कृत केलेला अचल ऋषी 11 घोट वर्सेस बेतोडे बी मध्ये पुढची मॅच असेल. बघूया कॅमेरा आमच्या जरा मंचाकडे करायचा आहे. विजयदादा भोईर यांना विनंती करतोय. सदाशिवदादा पाटील आणि भगवानदादा पाटील यांच्या स्पर्धेच्या वतीने सन्मान करायचा आहे. विजयदादा भोईर यांना विनंती करतोय की सदाशिवदादा पाटील आणि भगवानदादा पाटील यांचा सन्मान करायचा आहे. आणि पुढच्या इनिंगचं धावतं वर्णन करतील माझे साथी समालोचक नितीनदादा काळन. नक्कीच बेतोडे बी संघाचे संघाने या नक्कीच घोट संघ जेव्हा जेव्हा आपल्या ठाणे जिल्ह्यात खेळण्यासाठी येईल मात्र याच नावाने तो संघ खेळेल. अचल ऋषी 11 घोट अर्थातच विश्वनाथदादा मस्कर नारिवली आणि अर्जुनभाई पाटील 40+ निधीचे अध्यक्ष यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय. अचल ऋषी 11 घोट आणि त्यांना फाईट करेल तो बेतोडे बी संघ. तर 4 ओव्हरची मॅच असेल. घोट संघाचे संघाने किती आलेले आहेत. तर 70 धावांचं लक्ष्य ओंकार भरपूर मोठं लक्ष आहे. मात्र क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाही आहेत. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये संदर्भ संघाला 56 धावा चेस करून दिल्या नव्हत्या कमलपाडा टीमच्या गोलंदाजाने. या धावा त्यांच्यासाठी पुरेशा असतील का. कारण साई शेलारने पहिल्या सामन्यात वादळी खेळ केली. दुसऱ्या मॅच मध्ये मात्र विकी शेलारने वादळी खेळ केली आणि इथून संघ जिंकला तर नक्कीच क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय होईल. विकीने वैयक्तिक 27 धावांचं योगदान दिला. नक्कीच या विभागातील आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. तर चला संदीप या शिवा गोंधळे आमच्या सोबत सज्ज झालेत. ऋषी अचल 11 घोट विशांतदा मस्कर आणि अर्जुनभाई पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या संघाने आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेत आपण बघतोय. संदर्भचे सुभाष पाटील ऑफिशियल पंच सुद्धा आहेत आणि तेवढेच चांगले गुणलेखक सुद्धा आहेत. तेवढेच चांगले खेळाडू सुद्धा आहेत. तर बघा खामलपाडा संघांना 2 धावांची पॅनल्टी लागली होती हर्षद. तर बेतोडे संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल कारण समोरच्या टीमचं कॅप्टन इथं आलेलं आहे. सलग 3 षटकांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे माणिक साहेबांकडनं.
माने गोर साहेबांकडनं आणि चेंडू पहिल्या चेंडूत रवी खाडेचं स्वागत केलंय किरण पाटील षटकाने आणि सलग 3 चौकांसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज. झाडूची मागणी केली जाते. कुणाल षटकाने आगाज केलाय. नक्की शेलाला सुद्धा आपण 40+ मधनं ऋषी 11 काटे या संघामध्ये बघत मिळत असो खुल्या गटात ना. मात्र फोर्टी प्लस मध्ये सुद्धा चांगली कामगिरी राहिली विकी शेलार यांची. कारण एक चांगले क्रिकेटर गेले कित्येक वर्ष विकी शेलार खेळत आहेत कमलपाडा टीमसाठी. तर टॉस साठी दोन्ही कॅप्टन आले. एका बाजूला बेतवडे बी संघ आणि दुसऱ्या बाजूला अचल ऋषी 11 घोट. या दोन संघामध्ये मॅच 4 ओव्हरची असेल. तर तुकाराम भोईर यांना विनंती होती की आपल्या शुभाचे टॉस करायचे. तुकाराम भोईर साहेबांच्या शुभाचे टॉस करू आपण. दुसऱ्या फेरीला दुसरा सामना असेल. रवी गोलंदाजी मार्कवर इथे मात्र चेंडू करू स्क्वेअर लेगला. मोठा गाव टीमसाठी भरपूर पारदर्शक आपण बघतोय. मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण झालं होतं आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. मॅच 4 ओव्हरची असेल. सलग 3 षटकांसाठी 1000, सलग 3 चौकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे मोठा गाव टीमसाठी. आणि टॉस इथे केला जातोय बेतोडे बी वर्सेस अचल ऋषी 11 घोट. अर्थातच विश्वनाथदादा मस्कर आणि अर्जुनभाई पाटील 40+ समितीचे अध्यक्ष यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण बघतोय. घोट आणि ते मात्र किरणच्या बॅटमधनं टायमिंग झालं होतं. प्रयत्न केले क्षेत्ररक्षण मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद डीजे. तर 2 षटकार आलेत. शरद भोईर यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये. भरत भोईर यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 1000 रुपये. इथे मात्र पंच वाईटची खून करतायत. भरत भोईर आणि माणिक भोईर यांच्याकडनं कॅश प्राइज सलग 3 षटकांसाठी 1000 आणि सलग 3 चौकांसाठी 500. तर धावा झाल्यात 15 धावा. सुरुवात चांगली झाली मोठा गाव टीमची. निलेश मात्रे जरी टीम मध्ये नसतील जलपेश किरण पाटील ही खूप मोठं नाव आहेत. इथे मात्र पायचीचं अपील आणि फलंदाज किरणची खेळी समाप्त होते. हा लागणारा पहिला धक्का. 15 या धावसंख्येतील टीम मोठा गावला. निर्णय लगेच शिवा घोंगे यांनी घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते बेतवडे बे संघाला. पुढची मॅच 70 धावांचा पाठलाग करताना सुरुवात तर खूप चांगली झाली. 15 धावा दापलकरती लागल्यात. नंतर किरण पाटील मैदानाच्या बाहेर येतोय. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आले होते. ते किरणला मात्र मागे परतावं लागतंय. 14 धावांचं योगदान किरणने दिला. एक वाईटची धाव आहे मात्र 15 धावा झाल्यात. आणि तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज तेजस मोरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. 70 धावांचं लक्ष आहे. साई काहीतरी सूचना करतायत तेजस मोरेला की तुला कशा प्रकारे आता फलंदाजी करायची. कारण टार्गेट 70 धावांचे ओंकार. त्याने साईने सूचना केल्या तेजसला. आणि साई शेलारलाही माहिती आहे तेजस मोरे कोण विसरणार. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये हेमंत भोईर आणि तेजसने मॅच जिंकून दिली होती मोठा गाव टीमला. म्हणजे ते हातावरती नियंत्रण नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट जिंकून करतायत. धावसंख्या 16. मॅच झाली होती दहिसर वर्सेस मोठा गाव मेगा फायनलचा सामना होता. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक महाराष्ट्रातील नंबर 1 स्पर्धा. आणि त्या स्पर्धेत निलेश मात्रे जलपे सर्व बाद झाले होते. परेश आणि त्यानंतर किरण आणि हेमंत भोईरचा रिव्हर्सचा फटका. इथे मात्र तेजसला सांगतायत पंच की चेंडू
किती चांगला होता, फलंदाला काहीच समजलं नाही. श्रीकांत भोईर यांच्याकडनं तेजस मोरेला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 16 धावा धापालकधी लागल्यात रवी खाडे. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल, फ्लॅट स्ट्रोक, या फटक्याने आठवण करून दिली ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाज अँड्रू सायमंडची, आठवण करून दिली महेंद्रसिंग धोनीची आणि हा षटकार. धन्यवाद डीजे. श्रीकांत भोईर यांनी प्रत्येक षटकाला तेजस भोईरला 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं आणि त्यानंतर लगेच षटकार आलं बघा. आणि 22 धावा मोठागाव संघाच्या धापाकधी लागल्या आहेत. 18 चेंडूमध्ये अजूनही 48 बनवायचे ओंकार. मॅच अजूनही संपली नाहीये, मॅच अजूनही बॅलन्स आहे. खरे जुनी डोंबिवलीच्या मैदानाचा तुम्ही विचार केला तर 70 धाबाही चेस होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि 4 षटकामध्ये आम्ही 94 धावा पाहिल्या होत्या. शनिवार बुवा स्मृती चषक काकडवालच्या मैदानामध्ये आगसन संघाने 4 षटकात 94 धावा बनवल्या होत्या आणि ती पार्टनरशिप बनवली होती बिनबाद निल्सन मडबी आणि करण बेडेकरने. तुम्ही क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. टायगर चषकाचा चॅम्पियन संघ ठरला होता नाईट स्पर्धेचा. आचार्य ऋषी 11 घोट प्रीतमला इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहे. जितू शेलार थोडस चाच पळत आहेत आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. हा दबाव असतो. पहिल्या षटकात 22 धावा आल्यात, त्यानंतर दबाव थोडंसं निर्माण झालाय कमळपडा टीमवरती. 24 धावा धापाकधी लागल्यात. सुभाष पाटील आमच्या सोबत आहेत गुणलेखाच्या भूमिकेत. ज्यावेळी सुभाष पाटील 358 भारतीय संघाने केल्या होत्या, आपल्याला वाटले नाही की ऑस्ट्रेलिया संघ या धावांचा पाठलाग करेल आताच काही दिवसांपूर्वी. आणि त्या 358 धावा त्यांनी चेस केल्या 48 ओव्हरमध्येच आणि त्यानंतर सिरीज सुद्धा त्यांनी जिंकली. जलपेशमध्ये देखील तेवढी क्षमता आहे नितीन दादा. कारण आता जर आपण धर्मवीर चषक पाहिलं, मल्लांगड मधली जी क्रिकेट स्पर्धा होती, 7 बॉल 7 षटकार याच फलंदाजांना ठोकले होते. म्हणजे सामना भरपूर चांगला रंगेल. जोपर्यंत जलपेश भोईचं स्टँड देणं मैदानाच्या आतमध्ये राहील, जोपर्यंत जलपेश भोई बॅटिंग करेल त्याला एका बाजूने साथ मिळेल, त्यावेळी या धावा देखील जवळपास पार करू शकतो. पण एक चांगलं षटक जर आला तर मॅच टर्न होईल खंबालपाडा संघाच्या बाजूने. एक रफ अँड क्लोज इन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळतं. नक्कीच 26 धावा धापालकधी लागल्यात. इथे मात्र जलपेशच्या बॅटमधनं टायमिंग झालं नाही आणि जो जाळ जलपेशसाठी रचलं होतं विक्की शेलारने त्या जाळात फसलाय फलंदाज. जलपेशची खेळ समाप्त. टायगरला कोणता गाडी भेटली? धन्यवाद डीजे. जो जाळ रचलं होतं ओंकार जलपेशसाठी ते जाळात फसलाय मी म्हणेल. विकी शेलारकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव ते पणाला लावत असताना, कारण की त्यांना माहिती इथून धावा पहिल्या षटकात 22 जर खर्च झाल्या तर इथे धावांची गती कुठेतरी थांबवावी लागेल. तेजस मोरेने मात्र हल्ला चढवला होता पहिल्या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती रवी खाडेचा षटकार आला होता, तो तेजस मोरे सेकंडला 9 सेकंडला महेश येत आहेत. 2:26 थोडं फास्ट खेळा. सामन्याचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं खूप गरजेचं आहे. विखे गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र तेजसचा बॅट मधनं फटका व्यवस्थित संपर्कात आला नाही. 2 धावा इथे मिळत आहेत. 180 भूमिकेत आपण बघतो साई शेलार. 28 धावा धापालकधी लागल्यात. यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो डोंबिवलीतील. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक
साई शिवाजी शेलार आणि त्यानंतर सिद्धार्थ शेलार, त्यानंतर विद्यमान माजी नगरसेविका विकी गोलंदाजी मार्कवर. इथे मध्ये डोकं काढतो लॉंगॉनला, एक धाव इथे मिळते. जिथे शेलार आहेत तिथे विकीच्या डोक्यावरनं चेंडू लँड झाला होता, मात्र एकच धाव मिळेल आणि धावांची गती कुठेतरी विकी शेलारने थांबवली. धावा झाल्या त्या 29. 7 धावा आतापर्यंत खर्च केलेत, 5 चेंडू त्याने फेकलेत. गो विकी शेलारने सलग 3 षटकार सुद्धा ओंकार फटके 3 षटकार दाखवले सलग आणि तिथून खऱ्या अर्थाने धावांची गती वाढली टीम खंबालपाड्याची. या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानात जेव्हा जेव्हा कामगिरी केली खंबालपाडा संघाने चांगली कामगिरी राहिली. ओंकार गिरजा माता चषक ही स्पर्धा झाली याच मैदानामध्ये. इथे मात्र एकदा वेगाने पूर्ण केली जाते. जिथून शेलार खूप वेगाने आले होते, मात्र चेंडू उचलतील फेकी करतील तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपलाय आणि मोठागाव संघाची धावसंख्या ती 31. 12 चेंडू मध्ये 39 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या मोठागाव टीमला. पाण्याची मात्र इथे मागणी केली जाते. एमबी ग्रुप आयोजित एमबी चषक 2019 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघतोय विजयदादा भोईर व अनिलदादा भोईर यांनी साकारलेली स्पर्धा आणि विशेष सहकार्य देवीचा पाडा संघ त्यांचे ग्रामस्थ असतील त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकात लागल्यात आणि 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. काल 12 चेंडूमध्ये 39 धावा झुरी डोंबिवली संघाने बनवल्या होत्या याच मैदानामध्ये. संघ आता मात्र वेगळा आहे, खेळाडू वेगळे आहेत. 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. मात्र त्याच झुरी डोंबिवली संघाला 4 षटकात 48 धावा तर मग 11 वडोदरा संघाने बनवून दिल्या नाही. खेळाडू कक्षामधून आवाज द्यायचा नाहीये विकी हेच सांगतायत. क्या बात आहे. खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका. 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. दिव्याच्या स्पर्धेमध्ये आम्ही 6 चेंडूमध्ये 39 धावा जितू शेलारला बनवताना पाहिलं होतं. 7 षटकार आणि 3 वाईट चेंडू फेकले होते भरोडी संघाच्या गोलंदाजाने. इथे मध्ये तसाच काहीतरी खेळ मोठागाव संघाला करावा लागेल. नितेश शेलार येत आहेत. नितेश शेलार येत आहेत 3रं षटक घेऊन. अष्टपैलू खेळाडू आहेत. पुढची मॅच सुद्धा तुम्हाला चांगली बघायला मिळेल. एका बाजूला बेतवडे बी संघ ज्याने जीजी स्पोर्ट वाकल संघाला पराभूत केले, दुसऱ्या बाजूला ऋषी अचल 11 घोट शिवा गोंदे कंपनी प्रीतम पाटीलला तुम्ही बघू शकाल. टायगर चषक मध्ये मानव सिरीजची बाईक त्याला मिळाली आणि त्यानंतर लगेच ओंकार 15 ते 20 दिवसात अजून एक स्पर्धा झाली रायगडमध्ये नाईट. त्या स्पर्धेत सुद्धा प्रीतम पाटीलला बाईक मिळाली. इथे मात्र वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 11 चेंडू आणि 39 धावांची गरज. ज्यावेळी ओंकार प्रीतम पाटीलला बाईक मिळाली दुसरी, त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम चावी शिवा गोंदे यांच्या हातामध्ये दिली आणि सर्वांना पहिल्यांदा बाईक ती शिवा गोंदे यांनी चालवली. टायगर चषकमध्ये पहिल्यांदा जेव्हा बाईक मिळाली तेव्हा जल्लोष त्याने साजरा केला होता. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. तेजस मोरेची केस समाप्त होते आणि आता मात्र समीकरण बदलतं मैदानामध्ये. येणारे 10 चेंडू आणि 39 धावांची गरज मोठागाव टीमला. धन्यवाद डीजे. तेजसने 9 धावांचं योगदान दिलं. 6 चेंडूचा त्यांनी खेळ केला. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण सॅमला बघतोय आणि दुसरे कॅमेरामॅन आमचे मनोहर स्पर्धा कव्हर करतायत. इथे मात्र साई शेलारच्या हातात जेल सुटतोय. 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये जेल सुटला बघा. वेस्टर्नच्या मागे साई शेलार
मयूर भोईर स्ट्राईक इंडियात 9 चेंडू 39 धावांची गरज. 3 चेंडू सलग डॉट फेकले नितेशने. आणि साई शेलारचा आपण विचार केला ओंकार तर त्यांच्याकडे वेळ भरपूर कमी असतो त्यामुळे ते क्रिकेटचा सराव करत नाही कधी. लक्षात घे आता खेळ ज्या प्रकारचे करतात कोणालाही असं वाटेल की महिनाभर साई शेलार सराव करतात एवढा लांब ते षटकार मारतात. 9 चेंडू 39 धावांची गरज आहे. क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्याकडे सराव असणं खूप गरजेचं आहे. सराव विना तुम्ही चांगला खेळ करू शकत नाहीये. पण असे काही खेळाडू आहेत ज्यांना सरावाची काही गरज नाहीये. मात्र जितू शेलार खूप वेगाने आले होते मात्र चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल 4 धावांसाठी. तर मयूर भोईरला प्रत्येक चौकाराला 500 आणि प्रत्येक षटकाला 1000 रुपये माणिक भोईर यांच्याकडनं. या चौकारासाठी सुद्धा 500 आहेत. तर 35 धावा मोठ्या गावच्या झाल्या आहेत. 8 चेंडू मध्ये अजूनही 35 बनवायचे. सुभाष 16 चेंडू मध्ये 35 बनवले आहेत. 8 चेंडू मध्ये अजूनही 35 बनवायचे आहेत. म्हणजे या षटकाचे सुभाष 2 चेंडू आणि त्यानंतर 6 चेंडू म्हणजे 8 चेंडू मध्ये अजूनही 35 बनवायचे आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे. फ्लॅट स्ट्रोक जितू शेलार होते मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे षटकार. धन्यवाद डीजे. मोठागाव संघ सुद्धा धावांचा पाठलाग करू शकतो आणि तो प्रयत्न त्यांचा सुरू आहे. 7 चेंडू मध्ये 29 अजूनही बनवायचे आहेत. मागच्या मॅच मध्ये 21 धावा साई शेलारला ठेवल्या होत्या आणि या चेंडूवरती जर षटकार आला तर 23 राहू शकतात साई शेलारसाठी. मात्र नितेश बघायचे कशा प्रकारे चेंडू फेकतात. 3 चेंडू तर नितेशने सुरेख फेकले होते म्हणजे त्यानंतर एक चौकार आणि एक षटकार मयूर भोईरच्या बॅटमधून आलाय. समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. काल 6 चेंडू मध्ये 26 ज्ञानेश्वर जोशीने बनवलेत. इथे मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे जितू शेलार. 2 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 43 धावा झालेले आहेत. 6 चेंडू मध्ये 27 अजूनही बनवायचे आहेत. तर पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचे. बेतवडे बी संघ आणि अचल ऋषी 11 घोट शिवा गोंधे आपल्या संघाला घेऊन सज्ज राहायचे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. तर 6 चेंडू 27 धावांची गरज आहे. विकेट बघूया आपण. कमलपाडा टीमचे 2 गडी बाद झालेत. 3 गडी बाद झालेत मोठ्या गावचे म्हणजे 27 धावा कंपल्सरी करायचे आहेत. काल 26 करायचे होते कंपल्सरी. ज्ञानेश्वर जोशीने बनवल्या म्हणजे त्यावेळी गोलंदाजी कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं होता आणि आता मात्र गोलंदाजी मोठा गाव एंड कडने. हे हा फरक आहे. कारण ज्यावेळी कॉमेंट्री बॉक्स म्हणून गोलंदाजी येते त्यावेळी धावा भरपूर येतात. मोठा गाव एंड कडनं सुद्धा धावा बनवू शकतात. काल सागरने धावा बनवल्या मोठा गाव एंड कडनं. तन्मय 11 जितू आउट झाला नितेश आउट झाला साईक आउट झाला हो कॅच आउट दिले साईक तर दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 3-3. साई शेलार सुद्धा बाद झाले होते दुसऱ्या अड्ड्यामध्ये झेल पकडला साईचा. तर दोन्ही संघाचे विकेट समान आहे. टॉस मोठागाव संघाने टॉस जिंकल्यामुळे 26 चालू शकतो अजूनही विकेटच्या आधारावरती. चला जास्त वेळ नका घेऊ. ओमकार सुद्धा आले. अंडरूमचे एक चांगले गोलंदाज आहेत ओमकार. आणि इथे मात्र सुरेख चेंडू आपल्या बघामध्ये ओमकार पाटणे. अंडररूम क्रिकेटमध्ये खूप चांगले गोलंदाज मी बऱ्याच वेळा पाहिले जेव्हा मी अंडररूम क्रिकेटमध्ये सुद्धा समालोचन करतो. ठोकरवाडी असो अनेक संघांमध्ये ओमकारी खेळत असतात आणि आता मात्र ओरम क्रिकेटची स्पर्धा ते एन्जॉय करतायत. इथे मात्र चेंडू खेळून करतोय कार्पेटच्या माध्यमातून. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र सुभाष पाटील 4 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. इथून 4 षटकार सुभाष पाटील मारले तरी मॅच जिंकता येणार नाहीये. नक्कीच मयूरसाठी प्रत्येक चौकाराला 500 आणि प्रत्येक षटकाला 1000 रुपये आहेत. माणिक भोईर यांच्याकडनं. नक्कीच
प्रयत्न सुरू आहेत मयूरचे 4 चेंडू 26 धावा. पण त्यांच्या समोर साई शेलार गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे अचूक टप्पा आहे, भेदकता आहे आणि चांगली गोलंदाजी आहे आणि अनुभव आहे. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. साई गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू हवे ते. आता मात्र फक्त औपचारिकता उरली या मॅचची. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना कमलपाडा संघ ज्या टीमला पहिल्याच मॅच मध्ये 2 धावांची पॅनल्टी लागली होती, तो संघ मात्र आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ थोडासा उशिरा आला होता, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी लागली होती. मध्ये ती कबूल सुद्धा केली कमलपाडा टीमने आणि तरी मॅच त्यांनी जिंकली. स्वर्गीय मानव पाटील 11 संदप या टीम विरुद्ध. इथे मात्र फटका चांगला आहे, मात्र या फटक्याला भरपूर उशीर होतोय. फक्त पराभवामधला अंतर कमी करू शकतो चौकार. धन्यवाद डीजे. एका चेंडूची फक्त औपचारिकता उरली आहे. क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय होईल टीम कमलपाडा संघ. सुरेख कामगिरी दाखवली आतापर्यंत. आता मात्र थोडस रनअप मध्ये बदल केला साई शेलारने. शेवटचा चेंडू होता, त्यामुळे प्रयत्न करून बघितला साईने. हार्डलक मोठागाव संघ लाईनअप करा. मोठागाव संघ आणि लाईनअप करायचं कमलपाडा संघ. रोशन सावंत सुद्धा आपण बघतोय. सुरेख कामगिरी राहिली होती. मकर संक्रांत चषक सुवर्ण 50वा वर्ष होतं आणि त्या स्पर्धेत रोशन सावंत गेला. मात्र सिरीज पहिली बाईक